सर्व शिक्षक बांधवांना माझा नमस्कार। तर नुकतेच चालू असलेल्या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण यामधील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे भविष्यवेधी शिक्षणाच्या पायऱ्या याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। तर भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुकतंच लागू झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जागतिक दर्जाचं शिक्षण त्यामध्ये द्यायचं आहे। त्या मुलांची जागतिक स्वीकार्यता असलेले विद्यार्थी तयार करायचे आहेत। त्या अंतर्गत ॲपेरियन प्रोग्राम सुरू आहे। तर त्यामध्ये आपल्याला मुलांची जी क्षमता आहे असरहून नॅश लेवलला न्यायची आणि नॅशहून पिसा लेवलला न्यायची आहे आणि जागतिक दर्जाची अध्ययन प्रक्रिया घडवायची आहे। त्यामध्ये आपण पायऱ्या पाहूया। पहिली पायरी आहे मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे। आपल्याला यामध्ये मुलांमध्ये स्वयंप्रेरणा निर्माण करून त्यांना स्वतः कशी शिकतील कृती आणि उपक्रमाच्या माध्यमातून असा प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर पेडागॉजिकल इंटरव्हेन्शन यामध्ये ग्रुप लर्निंग, पीअर लर्निंग आणि विषय मित्रांच्या मदत घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त अध्ययन प्रक्रिया ही प्रभावी आणि कमी वेळात होईल असा प्रयत्न करायचा आहे। नंबर 3, जागतिक स्वीकार्यता असलेली मुले तयार करणे। तर यामध्ये आपल्याला टप्प्याटप्प्याने असर लेवलची मुले नॅश लेवलला न्यायची आहेत आणि लॅश लेवलची मुले पिसा स्तरावर न्यायची आहेत आणि त्यामुळं पिसा ही चाचणी एक जागतिक दर्जाची चाचणी आहे। त्याचप्रमाणे मुलांना आव्हान देणे, मुलांना छोटी छोटी आव्हाने देऊन त्यांना प्रेरित करायचं आहे। त्यांच्यामध्ये स्वयंप्रेरणा निर्माण करायची आहे जेणेकरून ते स्वतःहून अध्ययन करतील, स्वतःहून अध्ययनाची गती वाढवतील। 5 नंबरचं पायरी आहे पाठ्यक्रम हा 1/3 वेळेत पूर्ण करणे। विद्यार्थ्याला आव्हाने देऊन आणि स्वयंप्रेरित करून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अध्ययन यामध्ये करायचं आहे। 1/3 वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करायचा आहे। त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचा अधिक वापर करायचा आहे। व्हिडिओ असतील किंवा इंटरनेटच्या माध्यमातून गुगल क्रोम असेल, यूट्यूब असेल, या सर्वांचा मित्र करून दीक्षा ॲप असेल, या सर्व ॲपचा उपयोग करून आपल्याला अध्ययन प्रक्रिया अतिशय वेगवान आणि गतिमान करायची आहे। तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।